वेलकम अग्नी एरा स्टडी. आपण पाहत आहोत प्रॅक्टिस सेट 16वा इयत्ता 6वी आणि 5वा धडा आहे डेसिमल फ्रॅक्शन्स. याआधी पण आपण 15 आणि 14 प्रॅक्टिस सेट पाहिलेला आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही पाहू शकता, या चॅनलवरती तो अवेलेबल आहे. ह्यामध्ये पहिला प्रश्न काय आहे, इफ 317 × 45 इज इक्वल टू 14, 26, 5 म्हणजे याचा गुणाकार केला तर आपल्याला 14, 265 हे उत्तर मिळतं. तर आपण 317 × 4.5 हे डेसिमलमध्ये गणित केलं तर तुम्हाला ह्याचं उत्तर किती मिळेल. तर मग याची एक ट्रिक असती मित्रांनो, आपण हे 3.17 × 4.5 ॲज इट इज लिहायचे आणि हे उत्तर पण हाय तसंच लिहायचं. उत्तर आता गुणाकार हे केला ना आपण, हे 317 आणि 45चा गुणाकार, तर हेच उत्तर आपल्याला मिळतं. त्यामुळे तुम्ही करून पण पहा, पण हेच उत्तर मिळणार. त्यांनी पण दिलं आहे ना. तर किती, आता इथं संख्या मोजायची, किती संख्यानंतर डेसिमल आहे. इथं किती संख्या आहे, एक संख्या आहे. इथं संख्या किती, इथं 2, ही 1 आणि हे 2 मिळून किती झाले, 3. मग 1, 2, 3 संख्या मोजायच्या आणि इथं लिहायचं डेसिमल. समजलं कसं आहे. पहिला क्वेश्चन कसा झाला, आता समजा आपण लेट्स एखादा एक नवीन एक्झाम्पल घेऊ. 3, 4, 5 × 9, 6, 8 आणि ह्याचं उत्तर आहे 4, 3. तर आता इथं किती संख्या आहे, इथं 1, 2 आपण संख्या मोजायच्या, किती संख्येनंतर डेसिमल आहे. इथं 2 संख्येनंतर डेसिमल आहे आणि इथं 2 संख्येनंतर डेसिमल आहे. तर मग 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4. इथं 1 नंतर आपण डेसिमल लिहायचा. कळलं का कसं मोजायचं डेसिमल साइन देण्यासाठी. सोपं आहे का नाही हे, समजलं तुम्हाला. आता क्वेश्चन दुसरा, इफ 503 × 217 इज इक्वल टू 1,09,151 देन, म्हणजे आता हे डेसिमल दिलं आहे 5.03 × 2.17 इज इक्वल टू, हे काय असेल. तर मग डायरेक्ट असं आन्सर लिहायचं 03 × 2.70. ह्याचा आन्सर काय दिलं आहे, ह्याचं आन्सर येतं त्याचं 109,151. हाऊ मेनी डिजिट्स, म्हणजे किती नंबर नंतर इथे डेसिमल आहे. 1, 2 इथे झाले 2, इथं आहेत 2, हे 2, 1, 2, 3, 4 नंबर नंतर 1, 2, 3, 4 म्हणजे इथं डेसिमल द्यायचं आपल्याला. समजलं. क्वेश्चन तिसरा, मल्टिप्लाय. आता मल्टिप्लाय करायचं म्हणजे आता डेसिमलमध्ये, त्यामुळं घाबरायची काय गरज नाही. तुम्हाला जसा गुणाकार करतात ना तुम्ही दररोज तसाच गुणाकार करायचा. आता इथं आपण लिहिलं 27.14 म्हणजे डेसिमल साईन आणि हे पॉईंट लक्षातच ठेवायचे नाही. आपण जसं दररोज गुणाकार करतो ना तसाच गुणाकार करायचा. 4चा पाढा 7 पर्यंत मोजायचा. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28. मग इथं 8 इथं राहिले, 2 गेले हातचा. 4 1 4, 4 2 8, ह्याच्यामध्ये 2 मिळवले 9, 10. एक संख्या झाल्यानंतर एक आपण हे साईन द्यायचे. तर तुम्ही 0 लिहित असताना, पण मी ही अशी गुणाकाराचं साईन वरती माझी सवय ती. तुम्ही 0 लिहित असताना तर इथं 0 लिहा. आता 1चा पाढा 7 पर्यंत मोजल्यानंतर 7, 1चा पाढा 2 पर्यंत मोजल्यानंतर 2. आता हे सगळ्यांची काय करायची बेरीज. आता 8 8 8, 0 आणि 7 यांची बेरीज केल्यानंतर 7, 2 आणि 1ची बेरीज केल्यानंतर 3. आता डेसिमल साईन मोजायची, किती इथं एक संख्येनंतर डेसिमल आहे आणि इथं एक संख्येनंतर डेसिमल आहे. हे 1 आणि हे 2 म्हणजे 1 आणि 2 म्हणजे 3.78. हे काय झालं, ह्याचं उत्तर झालं पहिल्या संख्येचं. कळलं मल्टिप्लाय कसं केलं आपण ते. आता आपण दुसरं करूया. इथं पॉईंट. आता 9चा पाढा मोजायचा 7 पर्यंत. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54, 9 7 63.
ही उजव्या साईडचा अंक खाली लिहायचा असतो आणि डाव्या साईडचा अंक वरती लिहायचा असतो. ज्यांना गुणाकार नाही येत त्यांनी नीट लक्ष देऊन पहा की कसा गुणाकार करतात. 9 1 9. 9 मध्ये आपण 6 मिळवले. 10 11 12 13 14 15. 15 असं लिहितात ना. मग उजव्या साईडचा अंक खाली लिहायचा आणि डाव्या साईडचा अंक हातचा द्यायचा. 9चा पाढा 6 पर्यंत मोजायचा. 9 5 45. 9 सक 54. 54 मध्ये 1 मिळवल्यानंतर 55. 55 आपण डायरेक्ट का लिहिले कारण की ह्याच्या पुढे कोणती संख्या आहे का नाहीये. आता एक संख्येने आपण या पूर्ण संख्येला गुणलं तर आता 3चा नंबर आला. 3 या सर्व संख्यांना गुणायच्या आधी आपल्याला इथे एक साईन द्यावं लागतं गुणाकाराचं, किंवा 0 देतात, तुम्ही 0 दिला तरी चालेल. आता 3चा पाढा 7 पर्यंत मोजायचा किंवा 7चा पाढा 3 पर्यंत मोजायचा. 7 1 7 7 2 14 7 3 21. 21 असं लिहितात का नाही. मग 1 इथं ठेवायचा खाली, 2 गेले इथं हातचा, 3 1 3 आणि हे 4 5. ते 2 हातचा गेलते ना. 6चा पाढा 3 पर्यंत मोजू. 6 1 6 6 2 12 6 3 18 6 चौक 6 1 6 6 2 12 6 3 18. 18 डायरेक्ट लिहिले. आता यांची करायची आपल्याला बेरीज. 3 अशी 3. 5 मध्ये 1 मिळवला 6. 5 आणि 5 10. 0 इथे ठेवायचा हातचा गेला 1. 8 मध्ये 5 मिळवल्यानंतर 13. 13 मध्ये 1 मिळवल्यानंतर 14. हातचा आला इथं 1 आणि हे 1 आणि हे 1 2. आता किती नंतर डेसिमल द्यायचं म्हणजे किती नंतर पॉईंट द्यायचा. इथे एक संख्येनंतर आहे 1 2 3 म्हणजे 3 संख्येनंतर 1 2 3 म्हणजे इथे 4 नंतर डेसिमल द्यायचा. थांबा इथं आपण स्पेशली उत्तर लिहू म्हणजे तुम्हाला कळन. 0.63 आणि ह्याचं उत्तर काय आलेलं आहे 3.78. समजलं किती सोपं आहे की नाही. तिसरा प्रश्न आता हे 0 आहे की नाही. याचा 0चा काय विषय नाही घ्यायचा त्याला ठेवा काय नाही होत त्याला. 2 ने गुणायचं. बेचा पाढा 7 पर्यंत म्हणायचा. 2 1 2 2 2 4 2 3 6 2 4 8 2 5 10 2 6 12 2 7 14. 14 असा लिहितात. 4 इथं खाली लिहायचा, हातचा गेला 1. बेचा पाढा 5 पर्यंत म्हणायचा. 2 1 2 2 2 4 2 3 6 2 4 8 2 5 10 आणि 1 11 आणि 2 0 0च. त्यामुळे 0 लिहा नाही तर नका लिहू, काय फरक पडत नाही. आता किती संख्यानंतर डेसिमल आहे. इथं डेसिमलच नाही आहे त्याच्यामुळं 1 2 1 आणि 2 संख्यानंतर आपल्याला इथं काय आहे डेसिमल आहे. मग आपण इथं डेसिमल लिहायचा. ह्याचं लास्टमध्ये ॲन्सर पण लिहू. 114 म्हणजे 1.14. आता चौथा प्रश्न आहे. पाचशे 4 आणि इथं 7 आहे. 7 लिहायचं आहे. 0 भिन्न काय लिहायचं नाही. त्याच्या पुढल्या संख्यांचा काय अर्थ नसतो. 7चा पाढा 4 पर्यंत मोजायचा. 7 1 7 7 2 14 7 3 21 7 चौक 28. 7 चौक किती 28. मग माहिती ना 28 असा. 8 इथं खाली 2 गेला हातचा. 7चा पाढा 0 पर्यंत मोजल्यावर किती 0च. पण तेव्हाचा हातचा आहे ना तो खाली असा जसा आहे तसाच लिहायचा. नंतर 7चा पाढा 5 पर्यंत मोजायचा. 7 1 7 7 2 14 7 3 21 7 चौक 28 7 5 35. 35 आहे तसंच लिहायचा. आता किती संख्यानंतर डेसिमल आहे. इथं 1 नंतर आहे 2 3 म्हणजे 1 2 3. इथं डेसिमल लिहायचा. इथं नीट दिसत नसेल तर आपण खाली परत लिहूया उत्तर. 3.528 हे उत्तर आलेलं आहे. चौथा प्रश्न आहे. वीरेंद्रा bought 80 bags of rice. Each bag म्हणजे वीरेंद्र काय करते 18 बॅग घेते राईस तांदूळ विकत बरं का. इच बॅग वेटिंग 5.250 kg. एका बॅगेत किती तांदूळ बसतात 5 किलो 250 ग्रॅम बरं का. हाऊ मच राईस डिड ही बाय. तर मग हे 18 बॅगी तिने घेतल्या ना तर मग किती तांदूळ तिने विकत घेतला हे काढायचं आहे. इफ द राईस कॉस्ट इज पर म्हणजे 42 रुपये जर 1 किलो तांदूळाची किंमत असेल
तर तिने जेवढा तांदूळ घेतला तेवढ्याची किंमत किती. तर आपण आन्सर लिहूया. 1 bag each bag weight WEI is equal to 5.250 kg. तर मग 18 बॅगेंची काय किंमत होईल. 18 बॅग्स वेट 18 बॅगेंचं वेट आपल्याला काढायचं आहे ना. तर मग काय करावं लागेल आपल्याला. 500 ह्याला आपल्याला 18 ने गुणावं लागेल. तर 0 शी 0 8 पंचे 40 हातचाला 1 8 1 8 8 2 16 17 18 19 20 2 गेले हातचा. नंतर इथं काय राहिला 8 8 म्हणजे 40 1 40 42 इथं 0 शी 0 5 शी 5 2 शी 2 5 शी 5 ह्यांची करायची बेरीज. 0 शी 0 0 शी 0 5 शी 5 2 आणि 2 4 आणि हे झाले 9. किती संख्या नंतर डेसिमल 1 2 3 मग 1 2 आणि 3 नंतर म्हणजे 94. ह्याची 94 किलो आणि 500 ग्रॅम म्हणजे ह्याचं उत्तर काय येतंय 94.500 kg. एवढं तिने टोटल तांदूळ विकत घेतला बरं का. हे आपल्याला काढायचं होतं आणि हे आपण काढले. तर आता एवढ्यासाठी तिने एवढं घेतलं. मग आता तिने काय केले 42 रुपये 1 किलो तांदूळाची किंमत आहे. मग 94 किलो तांदूळ घेतला ना तर आपल्याला 94 किलोचं पैसे सांगायचे की किती पैसे तिने त्यांना दिले. तर मग परत इथं गुणाकार करायचा. इथं करू आपण आता. नाही थांबा दुसरं पेज घेते मी. आपल्याला इथं किती करायचं आहे. इथं करते 94.5. ह्या पुढल्या शून्यांचा काय उपयोग नाही. किती एका तांदूळाची किंमत किती किलो आहे 1 किलोची 42. तर ह्याचा गुणाकार करायचा आपल्याला. 5 5 दुने 10 हातचा 1 आता 5 4 1 4 तर 8 आणि 1 9 9 1 9 9 दुने 18 5 चौक 20 हातचा आले 2 4 चौक 16 17 18 9 9 9 18 4 चौक 16 17 18 हातचा आला 1 9 9 1 9 9 18 29 27 9 चौक 36 आणि 1 37 0 शी 0 9 शी 9 8 1 8 8 16 हातचा आला 1 7 आणि 1 8 आणि 1 9 म्हणजे हे त्याचं उत्तर किती आलेलं आहे 39 आणि 59. आता किती नंतर डेसिमल आहे एक संख्येनंतर आहे. मग आपण इथं एक संख्येनंतर डेसिमल लिहू म्हणजे तिला 3969 रुपये त्यांना द्यावं लागणार आहेत. हे आपण इथं ॲन्सर लिहून घेऊया. काय ॲन्सर आले 3969.0. तर आता इथं काय आहे 11 kg राईस प्राईस ₹42. तर मग आपण काय केलं 94.5 × 42चं आपण मल्टिप्लिकेशन केलं. माहिती आहे तुम्हाला हे ह्याचंच मल्टिप्लिकेशन केलं आहे. मग हे ॲन्सर आपल्याला मिळालं. तर आपण ह्याचं ॲन्सर इथे लिहू परत 3969.0. हे उत्तर हे आलेलं आहे म्हणजे हे 2 मेन उत्तर आहेत ह्या क्वेश्चनमध्ये. तर हे उत्तर आपण लिहू. आता लास्टमध्ये त्यांनी सांगितलेलंच आहे ना आपल्याला. तर त्यांनी सांगितलं आहे हाऊ मच राईस ही बाय आणि हाऊ मच डीड पे. तर लास्टमध्ये उत्तर लिहायचं वीरेंद्रा बाय 94.5 kg rice and she pay एवढे बरं का पैसे 3900 रुपीज 3969 एवढे पैसे तिने काय केले दुकानदाराला दिले. याचा स्क्रीनशॉट काढा परत बघा आणि नाही समजलं तर परत रिपीट करून व्हिडिओ बघायचा. एकदम सोपं आहे. 5वा प्रश्न आहे
Vedika has 23.5 meter of cloth. She used it to make 5 curtains म्हणजे कर्ट ऑफ इक्वल साईज. म्हणजे वेदिकाकडं 23.5 मीटर कापड आहे. ती त्याचे काय करते 5 कर्ट शिवती आणि 5ही कर्ट काय आहेत तर सारखेच आहेत. म्हणजे ते सारखेच आकाराचे आहेत आणि सारखे त्यांची हाईट विड्थ काय सेम आहे. इफ ईच कर्टन required 4 meters 25 centimeter cloth to make, how much cloth still remains with her. म्हणजे ती काय करते तिच्याकडे एवढं कापड आहे त्याचे 5 कर्ट शिवती. एक कर्ट शिवायसाठी तिला काय होते इच कर्टन एक कर्ट शिवाय तिला एवढं कापड लागते. तर मग हाऊ मच तर मग तेवढे 5 कर्ट शिवायसाठी तिला किती कापड लागतं ते काढायचं आणि हे 23 मीटर आहे ना 23.5 मीटरमधून ते वजाबाकी करायची आणि मग वजा केलं ना तर तिच्याकडे किती कापड खाली शिल्लक राहते एवढे कर्ट शिवून ते सांगायचं आपल्याला. मग आपण लिहूया वेदिका हॅज 23.5 मीटर क्लोथ आणि ती काय करते 5 काय करते ती शिवती. 1 कर्टन रिक्वायर्ड क्लोथ हे आहे 4.25 मीटर एवढं कापड तिला लागते. तर मग 5 कर्ट शिवायचे ना तिला. शी मेक म्हणजे काय 5 मेक म्हणजे बनवणे 5 कर्टन म्हणजे ती 5 कर्ट शिवती. तर मग आपल्याला 42 × 5 ह्याचा गुणाकार करायचा आणि आन्सर सांगायचे. आता आपण ह्याचा असाच गुणाकार कसा करायचा ते करूया. मी असंच करते तुम्ही तुमच्या वेगळ्या वहीवर कुठेतरी करा. 5 5 25 2 आले इथं हातचा 5 1 5 10 11 12 1 आला इथं हातचा आणि इथं परत 5 1 5 चौक 20 21 किती संख्या नंतर डेसिमल 1 2 नंतर 1 2 म्हणजे एवढं कापड तिला काय होते 5 कर्टांसाठी तिला लागतंय. शी हॅज रिक्वायर्ड फॉर 5 कर्टन्स क्लोथ इज 2.25 मीटर. तर एवढं कापड लागतंय ना एवढं. आता 25 हे जेवढं तिच्याकडे कापड होतं 23 त्याच्यामुळे ना आपल्याला 21 वाला काय करायचं वजा करायचे. मग इथं वजाबाकी करायची 23.5 आणि 21.25 इथं काय नाही म्हणलं 0 द्यायचा ह्याचं वजाबाकी करायची. इथं काय आहे 0 0तून 5 जात नाही इथं 4 लिहायचा. 10तून 5 गेले किती राहिले 5 4तनं 2 गेले राहिले 2 इथं 3तनं 1 गेलं राहिलं 2 0 शी 0. आता इथं किती संख्यानंतर डेसिमल आहे 2 संख्यानंतर म्हणलं 2 संख्यानंतर इथं डेसिमल द्यायचा. म्हणजे तिच्याकडे किती इथं शेवटी काय विचारलं हाऊ मच क्लोथ स्टील रिमेन्स विथ हर. स्टील म्हणजे आता तिच्याकडे एवढं सगळं शिवून भिवून किती कापड उरलेलं आहे मग तेच आपल्याला सांगायचं आहे. मग शी स्टील रिमेन वेदिका एवढं उत्तर आले बरं का त्याचं. वेदिका स्टील रिमेन्स क्लोथ इज 2.25 मीटर. म्हणजे 2 मीटर 25 सेंटीमीटर कापड तिच्याकडे उरलेला आहे. हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.